महानगरपालिकेत यंदा नव्यानं स्थापन झालेल्या राजकीय समीकरणानंतर आता पक्षनिहाय कार्यालयांच्या वाटपाची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसात विविध राजकीय पक्षांना महापालिका मुख्यालयात पक्ष कार्यालय दिलं जाणार आहे आणि यामध्ये सर्वात मोठं कार्यालय भाजप, त्यानंतर शिवसेना पक्षासाठी आधी जे कार्यालय होतं त्यामध्ये 2 भाग करून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेला दिलं जाऊ शकतं। तसंच काँग्रेस, मनसे, एमआयएम या पक्षांना स्वतंत्र कार्यालय देण्यात येणार आहेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांना नेमक्या कोणत्या ठिकाणी पक्ष कार्यालय द्यायचं या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। महापालिकेकडून या संदर्भात योग्य जागेची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबई महानगरपालिकेसाठी आता महापौर लवकरच बसणार आहे। तत्पूर्वी आता वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यालयांचं वाटप लवकरच होणार आहे। सध्या रिनोव्हेशनचं काम या संपूर्ण परिसरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। हे सध्या शिवसेनेचं कार्यालय आपण पाहतोय। खरं तर यावेळी जी पक्षीय समीकरणं, राजकीय समीकरणं जी वेगळी झालेली आहेत त्याच्यावरून कुठेतरी लवकरात लवकर हे कार्यालयांचं वाटप होण्यासाठी प्रयत्न तर होत आहेत, मात्र कार्यालयांसाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे। खरं तर सुरुवातीला आधी जर आपण पाहिलं तर शिवसेनेचं जे कार्यालय आहे ते एक होतं, मात्र आता 2 शिवसेना झालेले आहेत। त्यामुळे कदाचित या शिवसेना कार्यालयामध्ये 2 भाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की पुढील 2 ते 3 दिवसात या पालिकांमध्ये कार्यालयांचं वाटप करण्यात येणार आहे। याच्यामध्ये भाजपला सर्वात मोठं कार्यालय मिळू शकतं। खालोखाल शिवसेना आहे, शिंदे गट आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, काँग्रेस, मनसे आणि एमआयएम या पक्षांनाही स्वतंत्र पक्ष कार्यालय मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे। यानंतर आपण आणखीन एक महत्त्वाचे 2 पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्यांचे 3 नगरसेवक निवडून आलेत, आणि समाजवादी पक्ष यांना नेमकं आता कोणत्या ठिकाणी पक्ष कार्यालय द्यायचं याबाबत अद्याप तरी अंतिम निर्णय झालेला नाही आहे। महापालिकेकडून या संदर्भात सध्या योग्य जागेची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळं पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महापौर पदाचा विषय ज्यावेळेस मार्गी लागेल त्यानंतर लवकरच कार्यालयांचा विषय देखील मार्गी लागताना आपल्याला दिसणार आहे। सध्या संपूर्ण या परिसरामध्ये वेगवेगळी जी पक्षांची कार्यालय आहेत त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर कार्यालय देखील पक्षांना हस्तांतरित होताना आपल्याला दिसतील। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। बातमी परभणीतून आहे। महापौर आणि उपमहापौर निवडीची तारीख बदलण्यात आली आहे। परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि